आपल्या व्यासपीठावरील आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय अशोक बापू पवार, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राजेंद्र नागवडे, भारतीताई शेवाळे, विश्वास काका डमडरे, बाळासाहेब मस्के, हॅलो सांगितलं त्यांच्याशी बोलणं झालं, बाळासाहेब मस्के, संजय सातव, वैभव यादव, सुरेखाताई बोर्डे, विकास लवांडे, युवराज दळवी, भाऊसाहेब जाधव, विजय भोस, संभाजी फराटे, सचिन मचाले, दिलीप मोकाशी, शंकरराव फराटे, रामण्णा नागवडे, कांतीलाल होळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनी आपल्या सर्वांना दुपारच्या वेळी सभेला बोलवणं हे काय फारसं योग्य नाही, पण आता वेळ कमी आहे, निसर्गाने कृपा केली आहे, ऊन नाही आहे, म्हणून तुम्हीही जरा बऱ्यापैकी बसू शकलेला आहात. मी जास्त वेळ घेत नाही, कारण इथून मला हडपसरची आणि पर्वतीची सभा आहे. मी आपणा सर्वांना 20 नोव्हेंबरला अशोक बापूंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या नावाने जे चिन्ह आहे त्या चिन्हावर मतदान करून पुन्हा एकदा अशोक बापूंना विधानसभेत पाठवा ही विनंती करण्यासाठी आलोय. बाकी सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत. अशोक बापूंनी आल्या एक निवेदन दिलं, NCDC कडून खेळत्या भांडवलासाठी 160 कोटीचा मार्जिन प्रस्ताव, मार्जिन मनी लोन पाहिजे होतं. अशोक बापूंना ते का देण्यात आलं नाही तुम्हाला माहिती आहे. एक तिकडं वाईला कारखाना आहे, त्यांच्यावर 600 कोटी रुपयाचं कर्ज आहे, 600 कोटी रुपयाचं, ते थकलेलं आहे. त्याला NCDCने 500 कोटी रुपये दिले. मेरिट काय? 600 कोटी रुपयाचे कर्ज असताना 500 कोटी रुपये NCDCने पुन्हा दिले. महाराष्ट्रात सगळ्यात अडचणीत असणारा तो कारखाना, पण त्या कारखाना चालवणारे त्यांच्या पक्षात गेले म्हणून त्यांना संरक्षण. आणि अशोक बापू निष्ठावंत, प्रामाणिक, एकनिष्ठ पवार साहेबांशी राहिले म्हणून त्यांना पैसे नाहीत. हे साधं गणित आहे, कोणी काही सांगो. महाराष्ट्रामध्ये परवा एक ते सहकार मंत्री पुण्यातले आहेत, काय देशाचे सहकार मंत्री मोहोळ, मुरलीधर मोहोळ, त्यांनी तिकडं आमच्याकडे भाषण केलं की जयंत पाटलांना 1400 कोटी रुपये दिलेले आहेत आणि असे कसे ते बोलू शकतात. एक म्हणजे 1400 कोटी घ्यायला माझा कारखाना काय खड्ड्यात गेलेला नाही. माझा कारखाना लय चांगला आहे. NCDCच्या दारात आम्ही कधी जात नाही. आता आमच्याकडून NCDCचं कर्ज कधीही NCDCनं मेरिट लावलं तर सगळ्यात 1 नंबरनं रिपे करणारा कारखाना म्हणजे आमचा कारखाना. आणि 1400 कोटीचं कर्ज जर आम्ही घेतलं असतं तर आत्तापर्यंत कारखाना पाक खाली बसला असता. कारखाना अतिशय चांगला चालतो. NCDCचं कर्ज घेण्याच्या संदर्भातले हे जे आकडे सांगायचं चाललंय, म्हणजे दिल्लीत जाऊन मंत्री झालं तर मुरलीधर मोहोळांना अजून माहीत नाही की त्याची मालकी आपली नाही आहे, ही भारताची मालकी आहे. आणि त्यातनं दिलेल्या प्रत्येक कर्जदाराने तुमच्या पायाशी येऊन बसलं पाहिजे असा भारतात रिवाज नाही. मुरलीधर मोहोळांना सहकार खातं अजून कळायला वेळ आहे, पण त्यांनी घोषणा केल्यावर मी माझ्या MDना म्हटलं एवढं कर्ज आहे? नाही म्हटलं साहेब, असं कधीच झालेलं नाही. मी म्हटलं हे काय म्हणतायत? ते म्हटले असलं काहीच आपल्याकडे कर्जाचा लवलेश नाही. आणि हे काय सांगतायत? म्हटलं अरे सांगायचा मुद्दा हा की यांना NCDCचा गैरवापर करण्याची सवय चालू झालेली आहे. NCDCचा गैरवापर करायचा आणि माणसांना वाकवायचं हा उद्योग सध्याचं दिल्लीचं सरकार करते. जेवढे कारखाने आहेत ज्यांना कर्ज दिला, 20 कारखान्यांची यादी होती, त्यातल्या एकालाही मेरिट नाही, एकालाही मेरिट नाही. मेरिट होतं अशोक बापूंच्या कारखान्याला, पण अशोक बापू तिकडे गेले नाहीत म्हणून अशोक बापूंना कारखान्याला परवानगी कर्ज घेण्याची नाही. कोर्टाने शेवटी सांगितलं 107 कोटी राखून ठेवा
कोर्टालाही पटलं हे चुकीचं वागतायत आणि मग कोर्टाने तुमच्या कारखान्यासाठी 107 कोटी राखून ठेवा म्हणून सांगितलं. आज फार चिंता तुम्ही करू नका. नोव्हेंबरच्या 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला निकाल लागेल. महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक बापू तुमच्या कारखान्याला 160 कोटी रुपये ताबडतोब देण्याची व्यवस्था आम्ही करू. तुम्ही काही चिंता करू नका. कुणाच्याही दारात जायची नाही, कुणालाही मस्का लावायची गरज नाही. आपण स्वाभिमानानं राजकारण करता आणि मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी आहे, तुमच्या एवढा या पुणे जिल्ह्यात त्यांचे सगळ्यांच्या शिव्याशाप खाऊन एकनिष्ठ राहिलेले तुम्ही एकमेव आमदार आहात. त्यामुळं तुमचं कौतुक. निष्ठेची पूजा होते, प्रामाणिकपणाची पूजा होते. चोर लफंग्यांचं नाव परत कधी निघत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि त्यामुळं अशोक बापूंनी अतिशय निष्ठेनं पवार साहेबांना साथ दिलेली आहे. पवार साहेबांच्या बाजूनं ठामपणानं अशोक बापू उभे राहिले. आजही त्यांच्यावर प्रचंड संकट येत आहेत. त्यांच्या चिरंजीवांच्या बाबतीत जो परवा प्रकार घडला, हा एवढा धक्कादायक होता की मला नाशिकला फोन आला आणि सांगितलं असं असं घडलंय. असं कधी आजपर्यंत झालेलं नव्हतं. पण या पद्धतीनं राजकारणाचं वळण जर होत असेल तर हे कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. येन केन मार्गाने माणसाची व्यक्तिगत निंदा, नालस्ती, बदनामी सगळं करायचं, पण आपली खुर्ची टिकवायची, हा उद्योग करणाऱ्यांना घरी पाठवण्याची आज मित्रांनो गरज आहे. मी आमची पंचसूत्री सत्तेवर आल्याची सांगेन. फार मोठ्या प्रमाणात भगिनी आहेत. महालक्ष्मी योजना आपण महाविकास आघाडीच्या वतीनं आणणार आहे. 3,000 रुपये देणार आहे दर महिन्याला महिलांना. 3,000 रुपये. इथं पुरुष बसले, तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला माहेरी जायचं असेल, कुठेही फिरायला जायचं असेल आईला, तर तुम्हाला एसटीचे पैसे महाराष्ट्रातली कुठली बहीण, आई आणि बायको मागणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा एसटीचा प्रवास मोफत करण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतलेली आहे. उद्धव ठाकरे असताना पहिल्यांदा आपण निर्णय घेतला कर्जमाफीचा. पुन्हा सरकार आल्यावर पहिला निर्णय आमचा कर्जमाफीचाच असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी. बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी देखील आम्ही व्यवस्था करतोय. परंतु ज्यांना बेरोजगार राहतील त्यांना दरमहा बेरोजगार भत्ता देण्यासाठी 4,000 रुपये देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. मोदी साहेबांचं एक कार्ड होतं 5 लाखाचं इन्शुरन्स, हॉस्पिटलमध्ये तुमचा खर्च भागणार. असा कोण आहे का इथं माईचा लाल की ज्याला मोदी साहेबांचं कार्ड घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला फ्री मिळालं असेल तर तुमची ओळख नसेल, भाजपची कुणाची ओळख असेल तर त्याचं नाव सांगा, आमची माघार. आमच्या सरकारने आमचं सत्ता आल्यावर आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यायची. 25 लाख रुपयाचा कुटुंबाचा विमा काढायचा. कुटुंबातल्या कुणाला काही झालं तरी 25 लाख रुपयापर्यंतचं बिल हे परस्पर आरोग्य विमा कंपन्या तिकडे भरण्याची व्यवस्था करतील. बऱ्याच काही गोष्टी आहेत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळाला तर घसरलेली महाराष्ट्राची भारतातली पद पुन्हा आम्ही वर काढू. आम्ही 3ऱ्या 4थ्या नंबरला दरडोई उत्पन्नावर होतो, आता आम्ही 11व्या नंबरला घसरलो. ते गुजरात राज्य आपल्यावर गेलं कारण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गुजरातला महाराष्ट्रातनं जे जातंय ते जाऊन दिलं, कधीही त्याला थांबवलं नाही. आणि गुजरातचं महाराष्ट्रातून गुजरातला जे गेलं त्याच्याविरोधी ब्र तोंडातनं ह्यांच्या निघाला नाही. कारण ह्या दोघांच्या तर डोक्यावर टांगती तलवारच आहे आणि देवेंद्र फडणवीस तर काही बोलूच शकत नाहीत मोदी आणि शहांच्या समोर. याचा परिणाम हा झाला की हजारो युवकांच्या, लाखो युवकांच्या हाताचं काम आमचं पळवण्यात आलं गुजरातला. टाटा एअरबेसचं मोदी साहेबांनी परवा उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन बडोद्याला. आमचे सगळे असे प्रकल्प ह्यांनी घालवले 1.5-2.5 वर्षात. आणि म्हणून सरकार असं पाहिजे की जे ह्यांनी तर गुजरातला महाराष्ट्राने गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारले असे वागतात. गुजरातला महाराष्ट्र आंदोलन दिलं अशी परिस्थिती यांच्या वागण्यानं तयार झाली.
दर डे उत्पन्नात आम्ही खाली घसरलो म्हणजे गुजरातचा माणूस महाराष्ट्रापेक्षा श्रीमंत झाला. पूर्वी गुजरात आमच्या खाली होतं. आणखीन एक महत्वाचा बदल झाला की भारताच्या संपत्तीमध्ये 15% वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा असायचा. आज तो टक्का घसरला. 15%वरून आम्ही 13% आलो. 2% आमची घसरण म्हणजे काही लाख कोटी रुपये महाराष्ट्राची संपत्ती आम्ही तयार करायला कमी पडलो. या सगळ्याची जबाबदारी ह्यांना घेण्याची गरज आहे. आणि म्हणून मी आपणाला सांगतो, महाराष्ट्राची अधोगती वेगानं चालू आहे. वेगानं अधोगती होत असेल तर ती थांबवायची असेल तर मुंबईचं सरकार शरद पवार साहेबांच्या विचाराचं, उद्धव ठाकरेंच्या विचाराचं, राहुल गांधींच्या विचाराचं झालं पाहिजे. न घाबरणारं झालं पाहिजे. भ्रष्टाचाराची लांब चर्चा करत नाही, पण भ्रष्टाचार एवढा यांनी केला की मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील यांनी पैसे खाल्ले. पुतळा पडला. एकनाथ शिंदे सांगतात वाऱ्याने पडला. दुसऱ्या दिवशी गेलो आणि मी विचारलं कुठून आला वारा. ते म्हटले ह्या बाजून आला. आणि पुतळा कुठं पडला? त्याच बाजूला पडला. एकनाथ शिंदे द ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या क्षणी महाराष्ट्राने नक्की केलंय की या सरकारला त्याची शिक्षा झाली पाहिजे, प्रायश्चित्त दिलं पाहिजे. आणि तो प्रायश्चित्त दिन यांचं सरकार उखडून काढण्याचा दिवस म्हणजे 20 नोव्हेंबर आहे. आणि त्यासाठी आपण अशोक बापूंच्या मागे ताकदीनं उभा राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत, पण मला पर्वतीची आणि हडपसरची सभा आहे आणि त्यामुळं मी आपणा सगळ्यांना एवढीच विनंती करतो की प्रामाणिक आणि निष्ठावंत माणसं फार कमी मिळतात, फार कमी असतात. तुमचं अशोक बापूंचं नेतृत्व हे प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे. शरद पवारांची पाठराखण त्यांनी केलेली आहे संकटाच्या काळात. चांगलं असल्यावर तर सगळीच गर्दी असते. आणि म्हणून अशा प्रामाणिक नेत्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. तुमच्या जिल्ह्यात काय प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे. त्या प्रॉब्लेमला तोंड देऊन आमचे अशोक बापू ठामपणानं त्या सगळ्या परिस्थितीचे झुंजलेले आहेत, लढलेले आहेत. प्रसंगी त्यांना पूर्ण घरात वहिनींच्या पर्यंत फोन जाऊन दम देण्याचा कार्यक्रम झालेला आहे की बघा नाही तर असं होईल आणि तसं होईल. काही चिंता करू नका, मैं हूं. कोण अशोक बापू तुम्हाला काय करते एकदा आम्ही बघतो. आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे शरद पवार नावाचा एक देशातला सगळ्यात मोठा नेता तुमच्या मागे आहे. पवार साहेबांची तुलना यांच्या कुणाशी होणार नाही. पवार साहेबांचं श्रेष्ठत्व आहे. आपल्याला पवार साहेबांच्या मागे उभं राहण्याचं काम. पुणे जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आपण शरद पवार साहेबांच्याकडे बघतो. त्यांना फसवून, त्यांना सोडून जी माणसं गेली आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गद्दारांना 20 नोव्हेंबरला धडा आपण शिकूया. पुन्हा महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणूया. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार आणताना मी तुम्हाला वचन देतो की पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, कामगार ह्या सगळ्या अडचणीत असणाऱ्या घटकांना, आमच्या दीनदलितांना, आदिवासींना पूर्ण ताकदीनं प्रगतीपथावर पुन्हा नेण्याचं काम आम्ही सगळे आपल्या आशीर्वादानं करू. आणि त्यासाठी आमच्या अशोक बापूंना, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आमचा प्रॉब्लेम एक झालाय. आमचं घड्याळ चोरीला गेलंय. जरा प्रॉब्लेम झालाय. पण ज्यांच्याकडे गेले पृथ्वीवर राजेंद्र नागवडे असा पक्ष नाही. तुम्ही गेला होता थोडे दिवस तिकडं. असा पक्ष नाही की ज्या पृथ्वीवर, महाराष्ट्रात, भारतात नाही, पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्याच्या चिन्हाच्या खाली लिहिले जरा आमचा प्रॉब्लेम आहे, आमचं जरा लफडं आहे, आमचं हे सगळं वर जे छापलेलं आहे ते न्यायप्रविष्ट आहे. सिगारेट ओढणे आरोग्यास घातक आहे, तसं यांना मतदान करणं घातक आहे. त्यामुळे समोर असणारं घड्याळ चोरून नेलेलं आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी त्या घड्याळाचे काटेच पुढे जाईना. तो दुसरा प्रॉब्लेम होता. म्हणून
तुतारी वाजवणारा माणूस हे पवार साहेबांनी चिन्ह निवडलंय. जेव्हापासून तुतारी पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी रायगडावर नेऊन ठेवली तेव्हापासून तुतारीनं मागं बघितलेलं नाही. महाराष्ट्र ही तुतारी हातात घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय. तो आशीर्वाद पुन्हा एकदा आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं 20 नोव्हेंबरला आपण द्या एवढीच विनंती करतो. कितीही प्रसंग आले, किती फोन आले, आता प्रचार संपला की तुम्हाला लय फोन येतील, याव करा त्याव करा, बघा माझ्याशी गाठ आहे, मीच आहे. आम्ही असं बोलत नाही, पण गाठ पडल्यावर सोडत नाही. त्यामुळं चिंता करू नका. शरद पवारांची पुण्याई, पवार साहेबांची ताकद तुमच्या मागे आहे. पूर्ण ताकदीनं उद्याच्या निवडणुकीत काम करा आणि गद्दारांना गाडण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करा. आमचा पार्टी सोडून गेले आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं गडी इकडे आणलाय, बरोबर आहे ना. मी तिकडे गद्दारीचा सॅम्पल केस दिलेली आणि म्हणून पोटात आत परत गद्दारी आणली आहे. 2 गद्दारांना पाडण्यासाठी एकच शिक्का, तुतारी वाजवणारा माणूस. धन्यवाद.